हे बघा आम्ही वजडी आणली होती मार्केटमधून. वजडी आणलेली, वजडी स्वच्छ धुवून घेतले 2-4 पाण्यानं. मग आता त्याच्यात कांदा टाकला, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, हळद मीठ टाकले, कुकरमध्ये ठेवले. आता मी याला झाकण लावून 5-7 शिट्ट्या काढून घेते. आता सगळं मसाला भाजून घेतलेला थंड झालाय. आता सगळं मिक्सरमध्ये टाकून घेते. त्याचं सगळं अगोदर खोबरं टाकायचं, सगळं एकत्र मिक्सरला काढून घेऊया आपण. असं मस्त शिजलंय. हे बघा, तुम्ही बघू शकता, हातानं तुटतंय. मस्त शिजलंय, छान शिजलंय. हे बघा, कढई गरम झाल्या. मी तेल टाकून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकून घेऊ शकता, कमी जास्ती. मसाला टाकून घेते. चांगलं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. तेलामध्ये चांगलं परतलं ना मसाला खरपूस, चवीला भाजी चांगली लागते. हे बघा, काळं तिखट टाकून घेते. घरचा येसूर आहे, कांदा लसूण मसाला म्हणा किंवा घरचा येसूर म्हणा, हे टाकून घेते. आणि हे काश्मीरी सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. मस्त चांगलं परतलं ना तेल सुटते मस्त. हे बघा, बघू शकता तुम्ही. ही वजडीची भाजी ना सुक्की केलं तर एकच नंबर लागते. जेवढा होता होईल तेवढं मस्त सुक्की करायचं. आणि पाणी नाही टाकायचं जास्ती शिजताना. जास्ती जेवढं पाणी टाकल ना तेवढे मग पातळ होते आणि चवीला चांगलं नाही लागत, पानचट लागते भाजी. त्याच्यामुळं सुक्कीच करायचं ही भाजी. हे बघा, कुकर इसळून पाणी टाकते. थोडंसं त्याच्या अंगापुरतच पाणी आहे, जास्ती पाणी नाही. मी वरचं पाणी नाही टाकले, फक्त कुकर इसळून पाणी टाकले. ते हळद मिठाचं पाणी असते म्हणून. हे बघा, तुम्ही बघू शकता. झाले ना मस्त चटपटीत चमचमीत. अशी ह्या पद्धतीनेच करायची भाजी.